हॅलो नमस्कार मित्रांनो. मी आहे आशिष लटे. आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत करीत आहे. आज आपण कार्ड कार्ड म्हणजे काय आणि काळाचे उपप्रकार किती आहेत ते बघणार आहोत. तर कार्ड म्हणजेच काय मित्रांनो? कार्ड म्हणजेच वेळ. एखादी क्रिया केव्हा घडली, कधी घडली ते आपण बघतो मित्रांनो. ते म्हणजेच वेळ म्हणजेच काळ. आपण कोणती क्रिया कोणत्या काळी केलो म्हणजेच कोणत्या वेळी केलो ते बघण्याच्या त्यालाच म्हणतात मित्रांनो काळ. तर काळ काळ मित्रांनो, जर काळ म्हणजेच वेळ, क्रिया केव्हा झाली. काळ म्हणजेच वेळ असते मित्रांनो. काळ म्हणजेच वेळ. वेळ. तर मित्रांनो, काळाचे तीन प्रकार पडतात. काळाचे तीन प्रकार पडतात. वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजेच काय मित्रांनो? वर्तमान काळा म्हणजेच क्रिया आता घडली. आणि भूतकाळ म्हणजेच अगोदर घडली. आणि भविष्य काळा म्हणजेच समोर घडणार आहे. हे प्रत्येक वर्तमान काळ आणि भूतकाळ आणि भविष्य काळ याचे तीन चार उपप्रकार पडतात मित्रांनो. प्रत्येकाचे चार उपप्रकार पडतात. चार उपप्रकार कोणते आहेत? चार. पहिला साधा वर्तमान काळ. दुसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळाला मित्रांनो चालू वर्तमान काळही म्हटले जाते. त्याच्यानंतर तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. त्याचप्रमाणे मित्रांनो, भूतकाळाचे ही प्रकार साधा भूतकाळ, दुसरा आहे अपूर्ण भूतकाळ आणि तिसरा आहे पूर्ण भूतकाळ. साधा भूतकाळ आणि रीती भूतकाळ. चौथा आहे रीती भूतकाळ. तर भविष्य काळाचे मित्रांनो साधा भविष्य काळ, दुसरा आहे अपूर्ण भविष्य काळ. अपूर्ण भविष्य काळाला चालू भविष्य काळ म्हटले जाते. आणि तिसरा आहे पूर्ण भविष्य काळ. आणि चौथा आहे रीती भविष्य काळ. हे आहेत मित्रांनो याचे उपप्रकार. चार उपप्रकार पडत असतात मित्रांनो. याचे पण चार उपप्रकार पडतात. तर वर्तमान काळ म्हणजेच इथं साधा असते मित्रांनो. आता क्रिया चालू असते, साधा वर्तमान काळ. आणि अपूर्ण म्हणजे चालू वर्तमान काळ. अपूर्ण म्हणजे क्रिया पूर्ण न झालेली.
क्रिया पूर्ण न झालेली. आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये मित्रांनो क्रिया पूर्ण झालेली असते आणि रीती वर्तमान काळामध्ये ती क्रिया चालू होतच असते. त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात. आणि तेच आहे मित्रांनो साधा भूतकाळामध्ये, अपूर्ण भूतकाळामध्ये आणि पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ ते असतात मित्रांनो. आणि भविष्य काळाचे 4 उपप्रकार पडतात. साधा भविष्यकाळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ व रीती भविष्यकाळ. याची हे मित्रांनो तुम्हाला वर्तमान काळ कोणता आहे हे म्हणून तुम्हाला ओळखा म्हणून विचारतात मित्रांनो एक्झाम मध्ये. तर मी याच्यावर मित्रांनो तुम्हाला एकदम साध्या सोपे पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ते आता आपण याच्यानंतर आपण ते ट्रिक बघणार आहोत मित्रांनो. आणि याचे उपयोग पण ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर जर तुम्हाला मित्रांनो याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आतापर्यंत आपण काळाचे प्रकार किती आहेत ते बघितला. आता आपण काळ कशा पद्धतीने ओळखतात त्याची ट्रिक बघणार आहोत मित्रांनो. तर काळ म्हणजेच काय? काळ म्हणजेच वेळ असते. एखादी गोष्ट कोणत्या वेळी घडते ते म्हणजेच काळ म्हणजेच वेळ मित्रांनो. केव्हा घडते ते काळ. तर काळाची एकूण 3 प्रकार आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. तर वर्तमान काळ म्हणजेच क्रिया आता घडते आणि भूतकाळ म्हणजेच क्रिया घडून गेली. आणि भविष्य काळ म्हणजेच क्रिया घडणार आहे म्हणजे पुढे घडते त्याला भविष्य काळ म्हणतात मित्रांनो. तर वर्तमान काळाचे प्रत्येक काळाचे 4 प्रकार पडतात. साधा वर्तमान काळ, अपूर्ण, पूर्ण आणि रीती वर्तमान काळ. तर मित्रांनो साधा वर्तमान काळ म्हणजेच क्रिया आता घडते म्हणजेच वर्तमान काळ. तर साधा वर्तमान काळ ओळखायचे कसं? क्रियापदाच्या शेवटी तो, तो, ती, ते हे प्रत्यय लागले असतात मित्रांनो. तर उदाहरणार्थ मी आंबा खातो. तर याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? खातो. तर क्रियापद खातो आहे. तर क्रियापदाच्या शेवटी तो आला आहे. तो हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून हा साधा वर्तमान काळ झाला मित्रांनो. याच्या नंतर क्रिया पूर्ण घडून गेली म्हणजेच भूतकाळ. आता आपण साधा भूतकाळ बघितला. साधा भूतकाळ बघू. क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, ल्या असे शब्द येत असतात मित्रांनो. त्याला शेवटी म्हणजे प्रत्यय असते. मी आंबा खाल्ला. तर मित्रांनो हा ला शब्द आहे. हा ला. मी आंबा खाल्ली पण येऊ शकते. मी आंबा खाल्ले पण येऊ शकते. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले हे प्रत्यय येत असतात मित्रांनो. तो झाला साधा भूतकाळ म्हणजेच साधा भूतकाळ. आता आपण साधा भविष्य काळ बघू. क्रिया पुढे घडते म्हणजेच भविष्य काळ. तर मी क्रियापदाच्या शेवटी इथं क्रियापद कोणतं आहे? खाईल. क्रियापद खाईल. तर क्रियापदाच्या शेवटी इन किंवा यल हे शब्द येत असतात मित्रांनो. तर खाईल, येईल. तर हा शब्द आलेला आहे. हा म्हणजे प्रत्यय लागलेला आहे म्हणून तो साधा भविष्य काळ झाला मित्रांनो. आता आपण साधा वर्तमान काळ बघितला, साधा भूतकाळ बघितला आणि साधा भविष्य काळ मित्रांनो. प्रत्येक साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्य काळ. आता आपण बघणार आहोत मित्रांनो अपूर्ण म्हणजेच क्रिया पूर्ण न होणे. म्हणजेच ती क्रिया चालू आहे म्हणायचं म्हणून त्याला चालू वर्तमान काळ म्हणतात. तर चालू वर्तमान काळ म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ याच्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी काय येते? आहेत किंवा आहेत येते मित्रांनो. तर मी आंबा खात आहे. मी आंबा खात आहे. म्हणजेच मित्रांनो हा क्रियापदाच्या शेवटी धातू साधित आला आहे मित्रांनो. आणि क्रियापद म्हणजेच
मित्रांनो लक्षात ठेवा, क्रियापदाच्या शेवटी काय आहे? फक्त साधा वर्तमान काळामध्ये फक्त एकच क्रियापद येत असते आणि एकच कर्ता आणि एकच क्रियापद येत असते साध्या वर्तमान काळामध्ये. आणि बाकीच्या अपूर्ण 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 चालू वर्तमान काळामध्ये संयुक्त क्रियापद येत असतात. संयुक्त क्रियापद कसे म्हणतात? संयुक्त क्रियापद हे धातू साधित व सहाय्य क्रियापद मिळून बनत असतात मित्रांनो. तर इथं खात, मी आंबा खात आहे, तर हा खात काय आहे मित्रांनो? खात आहे हा धातू साधित आणि आहे हा सहाय्य क्रियापद आहे मित्रांनो. सहाय्य क्रियापद त आहे, म्हणजे त हा धातू साधित आहे आणि आहे हा क्रियापद आहे मित्रांनो. आहे हा सहाय्य क्रियापद. तर संयुक्त आपण जेव्हा क्रियापदाचे आपण प्रकार बघितला, त्यामध्ये क्रियापद सख्य क्रियापद आणि सहाय्य क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. तर संयुक्त क्रियापद कसे म्हणतात? धातू साधित व सहाय्य क्रियापद याच्या हे दोन्ही मिळून संयुक्त क्रियापद बनतात मित्रांनो. तर संयुक्त क्रियापद कोणतं आहे? खात आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्ही त आणि आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. जर तुम्ही क्रियापद व क्रियापदाचे प्रकार हा चॅप्टर बघितला नसेल तर बघून घ्या मित्रांनो. डिटेल मध्ये टाईप वाईज मी तिथं तुम्हाला शिकवलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अपूर्ण भूतकाळ त होता होती होते. उदाहरणार्थ आहे मित्रांनो, मी आंबा खात आहे. तर इथं मी आंबा खात आहे, इथं क्रियापद कोणतं आहे? क्रियापद खात होतो. मी आंबा खात होतो म्हणजे कसा क्रियापद? मी आंबा खात होतो, अगोदर खात होतो. तर इथं खात काय आहे? खात हा धातू साधित आहे. खात हा धातू साधित आणि खातो हा सहाय्य क्रियापद आहे मित्रांनो. खातो. तर हे संयुक्त क्रियापद. तर क्रियापदाची शेवटी काय राहील? त होता होती होती. तर याच्या शेवटी काय आहे? त होता होती. म्हणजेच जेव्हा तुम्हाला त होता होती हे जर दिसले तर तुम्ही समजून जायचं की हा साधा भूतकाळ आहे मित्रांनो. साधा भूतकाळ आहे. याच्यानंतर साधा भूतकाळ नाही, अपूर्ण भूतकाळ मित्रांनो, सॉरी. त्याच्यानंतर अपूर्ण भविष्यकाळ. त असेल किंवा असेन. तर इथं मी आंबा खात असेन. तर इथं खात काय आहे? खात हा क्रिया धातू साधित आहे. खात हा का धातू साधित आहे आणि असेन हा सहाय्य क्रियापद आहे. म्हणजेच मित्रांनो इथं फक्त सर्व काळाच्या प्रकारामध्ये फक्त सहाय्य क्रियापद चेंज होते मित्रांनो. खात असेन तर असेल किंवा असेन हे जर दिसले तर अपूर्ण भविष्यकाळ असते मित्रांनो. याच्यानंतर आपण बघू पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ क्रियापदाच्या शेवटी काय असते? ल ला ली ले आहे. तर उदाहरणार्थ काय? मी आंबा खाल्लं आहे. तर क्रियापदाच्या खाल्लं आहे. तर इथं खाल्लं काय आहे? खाल्लं हा धातू साधित आहे आणि आहे हा सहाय्य क्रियापद आहे. खाल्लं आहे हा काय झाला? संयुक्त क्रियापद झाला. फक्त वर्तमान काळामध्ये तो वर्तमान काळ साधा वर्तमान काळ असो की साधा भूतकाळ असो की साधा भविष्य काळ असो, या तिन्ही मध्ये फक्त एकच क्रियापद आणि एकच कर्ता असते मित्रांनो. आणि जे बाकीचे आहेत अपूर्ण, पूर्ण किंवा रीती याच्यामध्ये संयुक्त क्रियापद असते. आणि संयुक्त क्रियापद कसे बनते? संयुक्त क्रियापद धातू साधित व सहाय्य क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद बनते मित्रांनो. तर खाल्लं आहे तर क्रियापदाच्या शेवटी काय येत असते? ल ला ली आहे. ल आहे म्हणजे काय झाला? पूर्ण वर्तमान काळ झाला. आता याच्यानंतर आपण बघू पूर्ण भूतकाळ. तर क्रियापदाच्या शेवटी काय असते? ल
ला ली ले होता होती होते, ल ला ली ले होता होती होते, म्हणजेच मी आंबा खाल्लं होतं, मी आंबा खाल्लं होतं. तर मित्रांनो इथं धातू साधित कोणता आहे? खाल्लं. ल ल लाली, लई असू शकते किंवा लाई असू शकते किंवा ली पण असू शकते. होता होती, तर हा ल आहे, ल आहे, खाल्लं होतं, म्हणजेच हा कोणता झाला? सात. हा कोणता झाला मित्रांनो? पूर्ण भूतकाळ. मी आंबा खाल्लं होतं, खाल्लं होतं म्हणजे पूर्ण क्रिया झाली. ल खाल्लं होतं, पण केव्हा? अगोदर, म्हणजे भूतकाळाची क्रिया झाली, तर ती खाल्लं होतं. मित्रांनो ल हा प्रत्यय होता, हा लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे ल लाली, ल असू शकते, ला असू शकते किंवा ली असू शकते, असेल किंवा असेल. तर उदाहरणार्थ आहे मी आंबा खाल्लं असेल, मी आंबा खाल्लं असेल. तर बघा मित्रांनो इथं धातू साधित कोणता आहे? इथं संयुक्त क्रियापद येत असते. तर धातू साधित कोणता आहे? खाल्लं. खाल्लं ल आहे, ल ल आणि असेल, म्हणजेच हा कोणता? पूर्ण. खाल्लं असेल, मी आंबा खाल्लं असेल, म्हणजेच क्रिया पूर्ण झाली आहे. तर पूर्ण भविष्यकाळ झाला मित्रांनो. आता याच्यानंतर आपण बघू रीती. रीती रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. रीती त असतो असते. रीती वर्तमान काळामध्ये मित्रांनो काय असते की ती क्रिया चालू चालू होत असते. भरपूर दिवसापासून क्रिया ती चालू असते, म्हणजे रीती वर्तमान काळाला चालू चालू वर्तमान काळ पण म्हणतात. चालू अपूर्ण वर्तमान काळ. चालू चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच याच्यामध्ये क्रिया चालू असते मित्रांनो. त असतो असते. मी आंबा खात असतो, म्हणजे ही खात असतो, तो चालू असते, क्रिया चालू असते. पण ते क्रिया चालू असते, तर जर क्रियापदाच्या शेवटी त असतो, म्हणजेच क्रियापद काय असते? इथं संयुक्त क्रियापद असते, त असतो, तर हा खात खात असतो हा काय झाला मित्रांनो? संयुक्त क्रियापद झाला. आणि इथं संयुक्त क्रियापद कसा बनते? धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून बनते. तर खात हा काय आहे? खात आहे हा धातू साधित. खात हा काय आहे? धातू साधित. तर आपली ट्रिक काय काय आहे? त त त असतो असते. तर क्रियापदाच्या शेवटी काय असते? त असतो असते. तर हा कोणता झाला? रीती वर्तमान काळ. आता त्याच्यानंतर आहे आपण रीती रीती भूतकाळ. रीती भूतकाळ बघू मित्रांनो. इथं सर्वात सोपी आहे त असे. त असे. त असे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. क्रियापदाच्या शेवटी काय असते? त असे. तर त असे म्हणजे त असे, हा तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. मी आंबा खात असे, मी आंबा खात असे. तर हा झाला मित्रांनो रीती वर्तमान काळ. रीती भूतकाळ. याच्यानंतर आहे भविष्यकाळ. रीती भविष्यकाळ म्हणायचे मित्रांनो. त जाईल किंवा त राहील. क्रियापदाच्या शेवटी काय असते? त जाईल किंवा राहील. मी आंबा खात आहे, मी आंबा खात जाईल, म्हणजेच मी आंबा खात जाईल किंवा मी आंबा खात राहील. म्हणजेच मित्रांनो ते भविष्य काळामध्ये होते. तर आपण कसा ओळखायचा? क्रियापदाच्या शेवटी त आणि जाईल. त व जाईल हे बघितलं, म्हणजेच त जाईल व राहील हे झाले मित्रांनो रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळामध्ये क्रिया चालू होत असते आणि पूर्ण रीतीमध्ये क्रिया चालू असते आणि पूर्ण म्हणजे पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्य काळ याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. आणि अपूर्ण मध्ये क्रिया अपूर्ण असते मित्रांनो, म्हणजे ती क्रिया चालू असते. आणि साध्या वर्तमान काळामध्ये फक्त एकच क्रियापद असते आणि बाकीच्या काळामध्ये संयुक्त क्रियापद असते. तर बघा मित्रांनो आतापर्यंत मी साध्या वर्तमान काळामध्ये एकच क्रियापद असते. साध्या वर्तमान काळामध्ये काय असते? एकच क्रियापद असते. आणि बाकी काळामध्ये संयुक्त क्रियापद बनते. आणि संयुक्त क्रियापद कसा बनत असते? धातू साधित व प्लस सहाय्य क्रियापद मिळून बनत असते मित्रांनो. तर तो संयुक्त क्रियापद बनते. आता आपण याच्यानंतर काळाचे उपयोग बघणार आहोत मित्रांनो. जर हे बघून घ्या मित्रांनो एकदा,
जर साधा वर्तमान काळ, साध्या वर्तमान काळामध्ये हे प्रत्यय लागलेले असतात. अपूर्ण वर्तमान काळामध्ये त आहेत आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये ल ला ली ले आहे आणि रीती वर्तमान काळामध्ये त असतो असते. त्याच्यानंतर साध्या भूतकाळामध्ये ला ली ले हे प्रत्यय असतात मित्रांनो क्रियापदाच्या शेवटी. आणि चालू भूतकाळामध्ये त होता होती होते. भूतकाळामध्ये मित्रांनो होता होती होते हे जास्त येत असतात आणि भविष्य काळामध्ये येईल. तर पूर्ण भूतकाळामध्ये ल ला ली ली होत्या होती होते आणि रीती वर्तमान काळामध्ये रीती भूतकाळामध्ये त असे हे प्रत्यय येत असतात मित्रांनो. आणि साधा भविष्य काळामध्ये इन हे प्रत्यय क्रियापदाच्या शेवटी येत असतात. आणि अपूर्ण भविष्य काळामध्ये त असेल किंवा त असेल आणि पूर्ण भविष्य काळामध्ये ल ला ली असेल किंवा असेल आणि रीती भविष्य काळामध्ये त जाईल किंवा त राहील हे येत असतात मित्रांनो. याच्या फक्त साधा वर्तमान कोणताच असो, साधा वर्तमान काळ असो की साधा भूतकाळ असो की साधा भविष्य काळ असो, त्याच्यामध्ये फक्त एकच क्रियापद असते. आणि बाकीच्या जसा अपूर्ण रीती आणि पूर्ण याच्यामध्ये मित्रांनो संयुक्त क्रियापद असते. आणि संयुक्त क्रियापद कसा बनत असते, धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद बनत असते मित्रांनो. आता आपण याच्यानंतर बघू क्रियापदाचे उपयोग. सर्वात जास्त गेम होते मित्रांनो साध्या वर्तमान काळामध्ये, तर ते आपण बघू मित्रांनो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मी. ते उपयोग बघणार आहोत मित्रांनो. तर अगोदर आपण वर्तमान काळाचे बघणार आहोत. तर वर्तमान काळामध्ये कोणकोणती येतात, त्रिकालीन सत्य बघू अगोदर. वर्तमान काळाचे त्रिकालीन सत्य वर्तमान काळामध्ये त्रिकालीन सत्य येत असतात. त्रिकालीन सत्य कोणकोणती आहेत? त्रिकालीन सत्य म्हणजेच रविवार नंतर सोमवार येतो, गरजवंतांना अक्कल नसते, सूर्य पूर्वेला उगवतो, असे ज्या घटना असतात मित्रांनो त्या आपण वर्तमान काळामध्ये दर्शवितात असतो. उदाहरणार्थ सूर्य पहिला आहे, सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे तुम्ही कुठं पण जा, कोणत्याही दिशेमध्ये जा, सूर्य हा पूर्वेकडूनच उगवेल, त्याला त्रिकालीन सत्य म्हणतात. आणि रविवार नंतर सोमवारच येतो. तुम्ही पाकिस्तान मध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, कुठं पण जा, रविवार नंतर सोमवारच येतो. दुसरा आहे रविवार नंतर सोमवार येतो, रविवार नंतर सोमवार येतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे गरजवंतांना अक्कल नसते, हा एक उदाहरण आहे. गरजवंतांना अक्कल नसते, गरजवंतांना अक्कल नसते. हे त्रिकालीन घटना आहेत मित्रांनो, त्रिकालीन सत्य घटना आहेत. त्याच्यानंतर आहे नियमित घडणाऱ्या घटना. कोणत्या आहेत? नियमित घडणाऱ्या घटना, जसा पूर्वी सूर्याभोवती फिरते, नियमित घडणाऱ्या घटना, नियमित घडणाऱ्या घटना, नियमित घडणाऱ्या घटना. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पूर्वेस उगवते, हे पण आहे मित्रांनो नियमित घडणाऱ्या घटना. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आई दररोज मंदिरात जाते. दुसरा घेऊ, आई दररोज मंदिरात जाते. हा दररोज शब्द आला मित्रांनो, याच्यावरून आपल्याला नियमित घडणाऱ्या घटना, नियमित जाते हे सूचित करते. तर त्रिकालीन सत्य आणि नियमित घडणं. आता तिसऱ्या नंतर आहे
सुविचार येत असतात, म्हणी येत असतात, शास्त्रीय नियम. जर सुविचार, म्हणी किंवा शास्त्रीय नियम हे जर दिलेले असले तर ते वर्तमान काळच असतात मित्रांनो. तर तिसरा लिहा, सुविचार, म्हणी, शास्त्रीय नियम. शास्त्रीय नियम हे येतच असतात मित्रांनो. हे वर्तमान काळामध्ये येत असतात. सुविचार, म्हणी, शास्त्रीय नियम. तर सुविचार कोणता आहे? सुविचार चांगल्या माणसांना चांगले लोक मिळतात. आणि म्हणी कोणती आहेत? खाकेत वळसा गावाला, खाकेत कळसा गावाला वळसा. म्हणी आहे, पहिला आहे खाकेत, खाकेत कळसा गावाला वळसा, वळसा हे म्हणी झाली मित्रांनो. आणि शास्त्रीय नियम कोणता आहे? 100 डिग्री पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकडतो, उकडतो. आणि पाणी हा 0 डिग्री सेल्सिअसला गोठतो, गोठतो. हे झाले मित्रांनो शास्त्रीय नियम. हे वर्तमान काळातले आहे. जर ऐतिहासिक घटना सांगायच्या असतील, भूतकाळात ज्या घडलेल्या ऐतिहासिक घटना आहेत त्या सांगायच्या असतील तर मित्रांनो वर्तमान काळामध्ये सांगितल्या जातात. उदाहरणार्थ बघा, स्वामी समर्थ म्हणतात की घाबरू नका मी आहे. ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक घटना, घटना. ऐतिहासिक घटना ह्या भूतकाळाची असतात. पण त्या वर्तमान काळात सांगितल्या जातात मित्रांनो. वर्तमान काळात सांगतात, वर्तमान काळात सांगतात. उदाहरणार्थ बघा, स्वामी समर्थ म्हणतात की, स्वामी समर्थ म्हणतात. तर हा आहे मित्रांनो वर्तमान काळ. म्हणतात हा वर्तमान काळचा. घाबरू नका, घाबरू नका मी आहे, मी आहे. हे आहे मित्रांनो स्वामी समर्थ. म्हणजेच ऐतिहासिक ज्या घटना आहेत त्या भूतकाळातल्या असतात पण त्या वर्तमान काळामध्ये सांगितल्या जातात मित्रांनो. उदाहरणार्थ बघा एक अजून, महाराज तलवार उपसतात आणि शत्रूवर हल्ला करतात. हा बघू, महाराज तलवार उपसतात आणि शत्रूवर हल्ला करतात, शत्रूवर हल्ला करतात. महाराज तलवार उपसतात आणि शत्रूवर हल्ला करतात. तर हे बघा मित्रांनो उपसतात हा कशामध्ये आहे? वर्तमान काळामध्ये आहे, वर्तमान काळामध्ये आहे म्हणून. आणि करतात काय आहे? हा वर्तमान काळामध्ये आहे. तर हे झाले मित्रांनो वर्तमान काळाचे उपयोग. वर्तमान काळामध्ये जर तुम्हाला त्रिकालीन सत्य, सूर्य पूर्वेला उगवते असे वाक्य त्रिकालीन सत्य आले तर ते म्हणायचे मित्रांनो वर्तमान काळ सूर्य पूर्वेला उगवतो, रविवार नंतर सोमवार येतो, साहजिक. म्हणजे त्रिकालीन सत्य आहे ते. गरजवंतांना अक्कल नसते, ज्याला गरज असते त्याला अक्कल नसते. नियमित घडणाऱ्या घटना येत असतात मित्रांनो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. आई दररोज मंदिरात जाते. सुविचार, म्हणी, शास्त्रीय नियम हे असतात मित्रांनो. सुविचार असतात, म्हणी असतात, शास्त्रीय नियम असतात ते असतात. आणि ऐतिहासिक घटना जर सांगायची असल्या, ऐतिहासिक घटना म्हणजे त्या पूर्वेच्या. स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ अगोदर म्हणाले भूतकाळातले, पण त्या वर्तमान काळामध्ये सांगितल्या जातात मित्रांनो. हे झाले
वर्तमान काळ म्हणजेच वर्तमान काळ कोणता? साधा वर्तमान काळ म्हणायचं मित्रांनो, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. आता याच्या जेव्हा घटना साधा वर्तमान काळ म्हणतात. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल मित्रांनो तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण काळाचे उपयोगामध्ये वर्तमान काळाचे उपयोग बघितला होता मित्रांनो. आता आपण संदिग्ध भूतकाळ. संदिग्ध भूतकाळ म्हणजेच काय? जेव्हा दोन घटना लागोपाठ घडतात. जेव्हा दोन घटना लागोपाठ घडतात मित्रांनो, जेव्हा दोन घटना लागोपाठ घडतात तेव्हा संदिग्ध भूतकाळ होते मित्रांनो. जसा दोन घटना पोलीस येतात, पोलीस येतात हे पहिली घटना झाली आणि चोर पसार झाले. पोलीस येतात, चोर पसार झाले म्हणजे इथं दोन घटना आहेत मित्रांनो, दोन घटना आहेत. म्हणजे इथं घटना घडली असते, संदिग्ध भूतकाळामध्ये घटना घडली असते आणि इथं दोन घटना असतात. फक्त संदिग्ध भूतकाळ कधी लक्षात ठेवायचा तर दोन घटना असतात आणि तिथं घटना घडलेली असते. पोलीस येतात, चोर पसार झाले. चित्रपट सुरू होतो तोच सर्वजण शांत बसले. म्हणजे इथं दोन घटना झाल्या मित्रांनो. सूर्य उगवतो तोच अंधार होतो. सूर्य उगवला की सूर्य उगवतो तोच अंधार दूर झाला. म्हणजेच इथं दोन घटना झाल्या मित्रांनो. संदिग्ध भूतकाळामध्ये कसं असते? दोन घटना असतात आणि ते घटना घडलेली असते. आणि संदिग्ध भविष्य काळामध्ये घटना बाकी असते. ती घटना घडलेली नसते, ती घटना बाकी असते. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. म्हणजे पुढे व्हा, मी आलोच म्हणजे घटना झालेली नाही. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच म्हणजे तिथं घटना घडलेली नाही. तू चल, मी येतोच. तू चल, मी येतो. आणि तू धाव, मी येतोच. तुम्ही जेवा, मी येतोच. म्हणजे ते जेवलेले नाही, ते जेवण केलेले नाही. आपण येतो तेव्हा म्हणजेच इथं घटना घडलेली नसते. आणि मी संशय अभविष्यकाळ. संशय म्हणजे एंडिंग मित्रांनो. समज या शब्दाने होते. एंडिंग म्हणजे शेवटचा जो शब्द असतो समज या मित्रांनो. जवळ येती मार बसला समज. हे बघा मित्रांनो, इथं समज आला. अभ्यास केला की पास झाला म्हणूनच समज. आपण आहे मित्रांनो. समज शब्द हा शेवटी येत असतो. पास झालो की गाडी घेतली म्हणूनच समज. तर एकदा बघा मित्रांनो, संदिग्ध भूतकाळ कसा लक्षात ठेवायचा? संदिग्ध भूतकाळ लक्षात ठेवायचा ते क्रिया झालेली असते आणि त्याच्यामध्ये दोन घटना असतात. आणि संदिग्ध भविष्य काळामध्ये तुम्ही जा, पुढे मी येतो म्हणजे तिथं घटना बाकी असते, घटना पूर्ण झालेली नसते. आणि मी संशय भविष्य काळामध्ये एंडिंग समज. एंडिंग हा समज या शब्दाने येते असते मित्रांनो. तर हे झाले मित्रांनो काळाचे उपयोग. जर संदिग्ध भूतकाळ कसं लक्षात ठेवायचा अगोदर मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढले. हे झाले मित्रांनो काळाचे उपयोग. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? काळाचे प्रकार किती आहेत, त्याचे उपप्रकार कोणते आहेत ते बघितलं आणि काळाचे उपयोग कोणते आहेत हे बघितले मित्रांनो. जर तुम्हाला आजच्या लेक्चर पासून काही शिकायला मिळाले असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.